आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागं काहीतरी कारण असतंच. कारण असंच कुणी अनोळखी आपल्याला उगाचच भेटत नसतं. आपल्याला त्या व्यक्तीकडून काहीतरी शिकायला नक्की मिळतं. तर मी माझं एक उदाहरण सांगते. एक व्यक्ती आली, याआधी तिचा माझा काहीच संबंध नव्हता आणि मी तिला ओळखत पण नव्हते. तर हा एक योगायोग समजा की अजून काय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ती एक फिमेल आहे, मेल नाही. तर झालं असं की तिचं माझं जेव्हा कधी बोलणं झालं तर ती व्यक्ती मला फक्त पैशाची गरमी दाखवत होती. तर मी म्हटलं तिला, बाई तुझे पैसे तुला अर्पण. तर तू 30,000 कमाव की 3 लाख, नाही तू जन्म झाला तेव्हा पैसे घेऊन आली होती आणि नाही शेवटच्या श्वासानंतर पैसे सोबत घेऊन जाणार. आणि हळूहळू तिच्या सानिध्यात असलेल्या काही व्यक्तींशी पण माझी ओळख व्हायला लागली. पण त्यातला एक पण व्यक्ती तिच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलत नव्हता. तर मित्रांनो, पैसे कमावणं महत्त्वाचं तर आहेच, पण सोबतच आपली हक्काची प्रेमाची माणसं कमावणं देखील तितकंच महत्त्वाचं. कारण बघा ना, आपण एखाद्या दूरच्या प्रवासाला निघालो, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, पण आपली माणसं, आपल्यावर प्रेम करणारी माणसं किंवा आपलं कुटुंब आपल्यासोबत नसेल तर त्या पैशाचा काय फायदा. आयुष्य जगण्यासाठी पैसा तर महत्त्वाचा आहेच, पण त्याच सोबत आपले एक दोन शुभचिंतक आणि आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती जर आपल्यासोबत असेल ना, तर आपल्यापेक्षा सुखी या जगात कुणीच नाही. तर तुमचं यावर काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा.